नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव शुभम पंडित आणि आज मी तुम्हाला डिव्हिजन कशी करायची हे शिकवणार आहे. चला तर मग सुरू करूया. समजा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पेपरमध्ये अनेकदा बघितलं असेल की तुम्हाला अशा पद्धतीने गणित येतं की लेट्स से की 64 डिवायडेड बाय 2 और किंवा ते असं पण लिहितात त्याला 64/2. बेसिकली हे दोघं पण काय आहे, डिव्हिजन आहे. ठीक आहे, हे खूप सिम्पल लिहिलं आहे मी इथे. पण मग खूप जणांना डिव्हिजन करता येत नाही. मग ते फक्त विद्यार्थीच नाही आहेत तर अनेक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करणारे विद्यार्थी असू शकतात, पॅरेंट्स असतील, टीचर्स असतील. तर मी आज तुम्हाला खूप सिम्पल पद्धत शिकवणार आहे. याला कसंही लिहू द्या. बेसिक पद्धत तर तुम्ही नेहमीच ठेवायची की तुम्ही स्टेप डिव्हिजन मेथडने याला सोडवायचे आणि स्टेप डिव्हिजन मेथडसाठी तुम्हाला असं ब्रॅकेट करावं लागतं. मी तुम्हाला सांगणार आहे की कुठे कोणता नंबर जो असतो त्याला काय म्हटलं जातं. ठीक आहे, बेसिकली इथे जो नंबर असतो त्याला डिव्हिडंट असं म्हणतात. ठीक आहे, इथे जो नंबर असतो त्याला डिव्हायझर असं म्हणतात. इथे जो वरती नंबर असतो त्याला कोशंट असं म्हणतात. ठीक आहे, खाली मायनस झाल्यानंतर, ठीक आहे, डिव्हिडंडमधून जो इथे जो नंबर लिहिणार आहे आपण, जो डिव्हायझर आणि कोशंटचा प्रोडक्ट असणार आहे, तो मायनस झाल्यानंतर खाली जो उरतो किंवा जो रिमेन राहतो त्याला रिमाइंडर असं म्हणतात. रिमाइंडर नाही, भरपूर विद्यार्थी चुकीचा उच्चार करतात की रिमाइंडर, तर तो रिमाइंडर करतात, तर तो रिमाइंडर नाही आहे, तर काय तुमचा रिमाइंडर आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा काय असणार आहे, डिव्हायझर. इथे तुमचा काय असतो, डिव्हिडंड. इथे तुमचा काय असतो, कोशंट. आणि खाली जो तुमचा असतो तो काय असतो, रिमाइंडर असतो. ठीक आहे, आणि खूप सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे मग ह्या ठिकाणी मला सांगा 64 तुमचा काय होईल रे. 64 तुमचा असणार आहे डिव्हिडंड असणार आहे. काय असणार आहे, डिव्हिडंड असणार आहे. आणि 2 तुमचा काय असणार आहे, डिव्हायझर असणार आहे. थोडक्यात तर पहिले तर मी तुम्हाला सांगतो की डिव्हिजन म्हणजे काय. तर डिव्हिजनमध्ये आपण काय करत असतो की समजा एखाद्या नंबरला 64ला इथे 2ने डिवाइड करतोय. बेसिकली याचा अर्थ काय होतो की जर 64चे आपण 2 पार्ट्स केले, 2 इक्वल पार्ट्स केले, तर एका पार्टची किंमत किती, हा सिंपल, एका पार्टची व्हॅल्यू किती, हा सिंपल डिव्हिजनचा अर्थ आहे. समजा मी 64ला जर मी 8ने केलं असतं, ठीक आहे, तर बेसिकली याचा अर्थ काय होतो की 64चे जर 8 इक्वल पार्ट केले तर एका पार्टची व्हॅल्यू किती असणार आहे, ऑब्व्हियसली ती किती असणार आहे, 8 असणार आहे. ठीक आहे, तर हेच कसं करायचं मी आता तुम्हाला शिकवेल. त्याच्या आधी 2 मी स्वतः बनवलेल्या ह्या डेफिनेशन्स आहेत. मला असं वाटतं याची मी तुम्हाला PDF पाठवेल. त्या डेफिनेशन तुम्ही लक्षात घ्यावा असं मला वाटतं. तर त्या डेफिनेशन अशा आहेत की जेव्हा डिव्हिजनमध्ये डिव्हिडंडला डिव्हायझरने भाग जात नसेल तेव्हा वरती कोशंट, इथे कोशंट हवं होतं, कोशंटच्या जागी 0 घेऊन खाली 0 घ्यावा, अशी एक डेफिनेशन आहे. आणि दुसरी डेफिनेशन अशी आहे, जेव्हा डिव्हिजनमध्ये डिव्हायझरने रिमाइंडरला भाग जात नसेल तेव्हा वरती कोशंटच्या जागी पॉईंट घेऊन खाली रिमाइंडरच्या बाजूला 0 म्हणजेच 0 घ्यावा. इथे 0 म्हणजे 0 मी अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे, पण ठीक आहे, ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यासाठी मी ते 0 लिहिलेलं आहे. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण काही गणितं करून बघणार आहोत आता. ठीक आहे, अनेक विद्यार्थ्यांना मी जेव्हा शिकवतो, म्हणजे लहान मुलांना असू द्या किंवा कोणाला, तेव्हा मी प्रामुख्याने 3 गणितं लिहितो. पहिलं गणित घेऊ आपण 1 डिवायडेड बाय 2. दुसरं गणित घेऊ 2 डिवायडेड बाय 2. आणि थर्ड गणित घेणार आहोत आपण, थर्ड इक्वेशन वी विल टेक इज 3 डिवायडेड बाय 2. सो बेसिकली काय करायचं स्टेप डिव्हिजन मेथडमध्ये तुम्हाला की 2च्या टेबलमध्ये, म्हणजे डिव्हायझरच्या टेबलमध्ये डिव्हिडंड येतो का ते बघायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात सोपं सोडवता येणारं गणित हे जे दुसरं आहे ते करू आपण. 2च्या टेबलमध्ये बघा, डिव्हायझरच्या टेबलमध्ये डिव्हिडंड येतोय का, 2च्या टेबलमध्ये 2 येतोय का, येतोय, तर मग आपण सिम्पली करणार 2 किती नंबरला येतो, 1 नंबरला येतो, 2 1s आर 2. आणि डिव्हिजनमध्ये नेहमी काय होते, मायनस होते, 2 1s आर काय होतं 2, 2 मधून 2 गेले की उरतात 0. तुमचं गणित ह्या ठिकाणी संपलेलं आहे. ठीक आहे, तर बेसिकली तुम्हाला काय करायचं आहे, डिव्हायझरच्या टेबलमध्ये डिव्हिडंड येतो का, येतो, तर तो ज्या नंबरला येतो त्या नंबरला काय म्हणतात, कोशंट असं म्हणतात. ठीक आहे, जे जस्ट थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं. लक्षात घ्या, डिव्हायझर आणि कोशंट यांचा जो प्रोडक्ट असतो तो कोण आला पाहिजे, तुमचा डिव्हिडंड आला पाहिजे. आपण पहिल्या गणिताकडे येऊ विद्यार्थी मित्रांनो.
मला सांगा आता इथे 2 हा तुमचा डिवायझर आहे आणि 1 काय तुमचा डिव्हिडंड आहे. आता मला सांगा 2च्या टेबलमध्ये 1 येतो का? थोडा विचार करा. सर काही पण काय सांगतात, नाही येत. ऑब्विसली नाही येत. ठीक आहे, त्याच्यासाठीच मी नियम बनवलेला आहे. जेव्हा डिव्हिजनमध्ये डिव्हिडंडला डिवायझरने भाग जात नसेल तेव्हा वरती कोशंटच्या जागी 0 घेऊन खाली 0 घ्यावा. थोडीशी एक छोटीशी लाईन ह्या ठिकाणी तुम्ही ऍड करायची आहे. ठीक आहे, जर डिव्हायझरच्या टेबलमध्ये डिव्हिडंडपेक्षा जर छोटा नंबर येत असेल तर तो घ्यायचा, छोटा नंबर असेल तर तो घ्यायचा. पण 1च्या बाबतीत काय होतंय की 1पेक्षा छोटा, ऑब्विसली 1 हा 2पेक्षा छोटा आहे म्हणजे 2च्या टेबलमध्ये नाहीच येऊ शकत. तर अशा वेळेस काय करायचं आहे, बेसिकली मग इथे काय दिसतं आपल्याला की डिव्हायझरने डिव्हिडंडला भाग जात नाहीये. तर काय सांगितलं डेफिनेशनमध्ये, जेव्हा डिव्हिजनमध्ये डिव्हिडंडला डिव्हायझरने भाग जात नसेल तेव्हा वरती कोशंटच्या जागी 0 घेऊन खाली 0 घ्यावा. ओके, म्हणजे असं सांगितलं वरती कोशंटच्या जागी काय घेतला, 0 घेतला आणि खाली काय घ्यावा, 0 घ्यावा. ओके, घेतला. आता मग इथे काय होईल, मायनस होईल, वजाबाकी होईल. 1 मधून 0 गेला किती उरतात, 0 उरतात. एकदम बरोबर. डिव्हिजनमध्ये नेहमी सबट्रॅक्शन होते, प्रत्येक स्टेपला सबट्रॅक्शन म्हणजेच मायनस होणार आहे. ठीक आहे, आणि इथे एक चूक केली मी घाई गडबडीमध्ये. मला सांगा 1 मधून 0 गेल्यावर किती उरतात, रिअली सॉरी हा. 1 मधून 0 गेल्यावर किती उरतात, बोल ना ऋषी, बोल ना. अरे माझ्याकडे नाही ना तेवढे, शपथ, अरे शपथ काहीच नाही. मी आता जस्ट ट्रेंड दिलं माहिती आहे का, वाटलंच ते चेक करायला नाही तर क्लासवरच आहे मी. अरे मी असते ना 100% दिले असते, पण खरंच नाही माहिती आहे का. बुधे सकाळी काय झालं तर बघतो मी. ठीक आहे, ठीक आहे, लक्ष द्यायचं. कुठे होतो आपण, इथेच. हां, 1 मधून 0 गेल्यावर किती उरणार आहे, ऑब्विसली 1 उरणार आहे. ठीक आहे, मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आता मला सांगा की 2च्या टेबलमध्ये, ठीक आहे सर, इथे जर डिव्हिडंडला होता तेव्हा पण 1ला भाग गेला म्हणजे डिवाइड झालं नाही, तर इथे जाणार आहे का. ठीक आहे, भाग जाणं म्हणजे डिव्हिजन होत नसेल तर. डिव्हिजन होत नसेल तर मग सांगा, मग इथे 2च्या टेबलमध्ये इथे पण 1 येणारच नाही, ऑब्विसली येणार नाही. पण मग 1ची पोझिशन चेंज झाल्यामुळे, ठीक आहे, 1ची पोझिशन चेंज झाल्यामुळे त्याचं जे रिलेशन आहे कोणासोबत, डिव्हायझर सोबत, तेही चेंज झालंय. मला सांगा ह्या ठिकाणी 1 काय होता, डिव्हिडंड होता, पण तो मायनस होऊन म्हणजे 1 मधून 0 गेल्यावर इथे खाली काय आला, 1 आलाय. मग मला सांगा हा 1 काय झाला आता, एकदम बरोबर, हा 1 झालेला आहे रिमाइंडर. आता मला सांगा 2च्या टेबलमध्ये 1 येतोय का, ऑब्विसली नाही येते. म्हणजे 2ने रिमाइंडरला भाग जात नाही, म्हणजे डिव्हायझरने रिमाइंडरला डिवाइड होत नाहीये. त्याच्यासाठी पण एक नियम आहे, जेव्हा डिव्हिजनमध्ये डिव्हायझरने रिमाइंडरला भाग जात नसेल, म्हणजेच काय रे, डिव्हिजन होत नसेल तेव्हा वरती कोशंटच्या जागी काय सांगितलंय, जेव्हा डिव्हिजनमध्ये डिव्हायझरने रिमाइंडरला भाग जात नसेल तेव्हा वरती कोशंटच्या जागी पॉइंट घेऊन खाली रिमाइंडरच्या बाजूला 0 घ्यावा, 0 घ्यावा. चला, 2ने रिमाइंडरला भाग जातोय का, नाही जाते, तर काय सांगितलंय, वरती कोशंटच्या जागी पॉइंट घेऊन, वरती कोशंटच्या जागी काय घ्यायचा, पॉइंट घ्यायचा, खाली रिमाइंडरच्या बाजूला 0 घ्यावा. ओके, रिमाइंडर कोण आहे आपला 1, त्याच्या बाजूला काय घ्यायचंय, 0. ओके, घेतला. आता मला सांगा हे किती झाले, 10 झाले. 2च्या टेबलमध्ये 10 येतं, ऑब्विसली येतात. 2 5 10, 10 मधून 10 गेले, 0 0 आलं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर 1चे आपण 2 इक्वल पार्ट केले तर एका पार्टची व्हॅल्यू किती असणार आहे, 0.5 असणार आहे. ठीक आहे, आता आपण ह्या तिसऱ्या गणिताकडे येऊ आपल्या.
मला सांगा इथे 2च्या टेबलमध्ये 3 येतो का रे? ऑब्विसली नाही येत. मग तुम्ही असं हा पहिला नियम वापरणार का इथे की जेव्हा डिव्हिजनमध्ये डिव्हिडंडला डिवायझरने डिवाइड होत नाही, मग डिव्हिडंडला डिवायझरने डिवाइड होत नाही, मग तेव्हा तुम्ही काय आणणार? वरती 0 घेऊन खाली 0 घ्यावा? नाही. तर इथे काय करायचं आहे की इथे तुम्ही बघा जो तुमचा डिव्हिडंड आहे हा डिवायझरपेक्षा काय मोठा आहे, बरोबर? तर अशी संख्या बघायची जी डिव्हिडंडपेक्षा छोटी आहे पण जवळची आहे. तर मग ती कोणती आहे? 2च्या टेबलमध्ये ऑब्विसली 2 1 जा 2 आहे. ठीक आहे. 3 मधून 2 गेले किती आले? 1 आले, बरोबर? आता परत 2 ने 1 ला भाग जातोय का? म्हणजे 2 ने 1 ला डिवाइड होतंय का? तर आपण जस्ट बघितलं नाही होते. आणि 1 काय तुमचा रिमाइंडर आहे, एकदम बरोबर. मग 2 ने 1 ला डिवाइड होत नाहीये, तर अशा वेळेस काय करायचं? म्हणजे डिव्हायझरने रिमाइंडरला डिवाइड होत नाही, तर अशा वेळेस जस्ट आपण बघितलं जेव्हा डिव्हिजनमध्ये डिव्हायझरने रिमाइंडरला भाग जात नसेल, डिवाइड होत नसेल, तेव्हा वरती कोशनच्या जागी पॉईंट घेऊन कोशनच्या जागी इथे बाजूला हवं होतं. काय होतं? बाजूला, कोशनच्या बाजूला पॉईंट घेऊन खाली रिमाइंडरच्या बाजूला 0 घ्यावा वरती. ओके, चला कोशनच्या बाजूला आपण काय घेतला रे? पॉईंट घेतला. आणि काय सांगितलंय? खाली रिमाइंडरच्या बाजूला काय घ्यायचं आहे? 0 घ्यायचं आहे. चला इथे 0 घेतला आपण, एकदम बरोबर. आता मला सांगा हे किती झाले? 10 झाले. 2च्या टेबलमध्ये 10 येतात, एकदम बरोबर. 2 5 आर 10. 10 मधून 10 गेले किती उरले? 0 0. आपली डिव्हिजन संपलेली आहे. बघा जर आपण 3चे 2 इक्वल पार्ट केले, ठीक आहे, तर एका पार्टची व्हॅल्यू किती असणार आहे? 1.5. आणि 1.5 प्लस 1.5 3 होतात का बघू? 5 आणि 5 किती होतात? 10. 0 वरती गेला एक, 1 आणि 1 2 आणि 1 किती आले? 3. पॉईंटचं पॉईंट 3. 3 0 म्हणजेच किती? 3. एकदम बरोबर. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला डिव्हिजन करायची आहे. याची जी PDF आहे मी तुम्हाला पाठवतोय. ठीक आहे. एक थोडंसं मोठं आपण एक डिव्हिजन मी आता घेणार आहे या ठिकाणी. ठीक आहे, ती मी तुम्हाला करून दाखवतो. लेट्स से की आपण एखादा नंबर घेऊया 2 1 0 2 1 0 1 असा एक नंबर आपण घेऊन बघू. ठीक आहे, याला डिवाइड करू आपण, याला 2 ने करू. ठीक आहे. तर अशा वेळेस काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? एक नंबरला तुम्ही काय करत जायचं? डिवाइड करत जायचं. हा डिवायझर आणि लेफ्ट साईडने जायचं. पहिला नंबर तुमचा कोण आहे? 2 आहे, तर त्याला घ्यायचं. मला सांगा 2च्या टेबलमध्ये 2 येतो का? येतो. 2 1 जा 2. ओके, 2 मधून 2 गेले किती आले? 0. मला सांगा विद्यार्थी मित्र ही कितवी स्टेप होती? फर्स्ट. तर ही कितवी स्टेप आहे? सेकंड. तर सेकंड नंबरला कोण आहे? 1, तर त्याला खाली आणायचं. सेकंड स्टेपमध्ये सेकंड नंबर आणायचा. मग हा 1 ह्या ठिकाणी आपण काय आणला रे? खाली आणला. मग आता 1 खाली आणला. तुम्ही म्हणशाल सर 2च्या टेबलमध्ये 1 येत नाही, म्हणजे 2 ने 1 ला भाग जात नाही, म्हणजे डिव्हायझरने रिमाइंडरला भाग जात नाही. जर असं तुम्ही म्हणत असाल तर थोडीशी तुम्ही चूक करताय. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, रिमाइंडर कोणाला म्हणायचं असतं? जो मायनस होऊन खाली येतो. 1 मायनस होऊन खाली आलाय का? नाही, तो डायरेक्टली खाली आलेला आहे, म्हणजे 1 हा डिव्हिडंडच आहे. मग 2 ने 1 ला डिवाइड होतंय का? नाही, म्हणजे डिव्हायझरने डिव्हिडंडला डिवाइड होतंय का? नाही. तर अशा वेळेस आपण काय शिकलोय? काय करायचं? वरती 0 घेऊन खाली 0 घ्यावा. 1 मधून 0 गेले किती आले विद्यार्थी मित्रांनो? ऑब्विसली 1 येतात. ही कितवी स्टेप आहे विद्यार्थी मित्रांनो? तिसरी. तर तुमचा तिसरा जो नंबर आहे तो खाली घ्यायचा आहे. तिसरा नंबर आपण काय घेतला? खाली घेतला. हे किती झाले? 10 झाले, एकदम बरोबर. 2च्या टेबलमध्ये 10 येतात, ऑब्विसली येतात. तर 2 5 आर 10 होणार आहे. काय होणार आहे? 2 5 आर 10. 10 मधून 10 गेले किती आले? 0 0 आले. विद्यार्थी मित्रांनो ही कितवी स्टेप आहे? ही कितवी स्टेप आहे विद्यार्थी मित्रांनो? ही 4थी स्टेप आहे. ठीक आहे. मग तुमचा जो 1 आहे तो काय येणार आहे? ह्या ठिकाणी खाली येणार आहे. मी त्याला इकडे करतो जरा. मग तुमचा हा 1 खाली आला, इथे 0 0 आहे. ठीक आहे. मग आता मला सांगा हा तुमचा जो 1 आहे, जो हा खाली आलेला आहे, हा 1 रिमाइंडर आहे का? नाही, ऑब्विसली तो मायनस होऊन नाही आलेला, डायरेक्ट आलेला आहे. तो तुमचा काय? डिव्हिडंडच आहे. मग त्याला आपण ट्रीट पण तसंच करणार. 2च्या टेबलमध्ये हा येतो का रे? काय म्हणतात त्याला? 2च्या टेबलमध्ये 1 येतो का? ऑब्विसली नाही येत. ठीक आहे. आणि म्हणजेच डिव्हायझरने डिव्हिडंडला भाग जातोय का? नाही जाते. तर काय करणार अशा वेळेस? वरती 0 घेऊन खाली काय घ्यायचं आपल्याला? 0 घ्यायचं आहे. 1 मधून 0 गेले किती आले? 1 आले. आता 1 काय झालं तुमचा? रिमाइंडर. डिव्हायझरने रिमाइंडरला भाग जातोय का? नाही जाते. तर नियम काय सांगतो? वरती कोशनच्या बाजूला पॉईंट घेऊन रिमाइंडरच्या बाजूला काय घ्या? 0 घ्या. 10 झाले. 2 5 जा काय होणार आहे?
10 होणार आहे आणि इथे 0 0 असं तुमचं उत्तर आलेलं आहे. तर असे काही डिव्हिजन आहेत जे तुम्ही करायचे. मी इथे तुम्हाला लिहून देतो विद्यार्थी मित्रांनो. 5 3 5 4 0 हे डिव्हिजन तुम्ही करा. 2 6 1 8 2 त्याच्यानंतर 4 6 3 7 1 हे डिव्हिजन करा बरं तुम्ही विद्यार्थी मित्रांनो. असे 3 डिव्हिजन करायचे आहे. ठीक आहे. आणि हे तिघेच्या तिघे डिव्हिजन मी तुम्हाला लगेच करून दाखवतो. तुम्ही व्हिडिओ पॉज करायचे आणि हे डिव्हिजन करायचे आहे. ठीक आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ही गणितं सोडवली असतील असं मी समजतो. ठीक आहे. आणि आता मी तुम्हाला ही गणितं करून दाखवतो. ठीक आहे. आपण ह्या ठिकाणी बघूया की काय गणित होतं आपलं. ओके, पहिलं गणित होतं आपलं 3540 डिवायडेड बाय 5. ओके, काय गणित होतं 3540 डिवायडेड बाय 5. तर ओके, चला करू आपण स्टार्ट. पहिले कोणाला करायचं, 3ला करायचं लेफ्ट साईडने. 5च्या टेबलमध्ये 3 येतो का रे? नाही. म्हणजे डिवायझरने डिव्हिडंडला भाग जातोय का? नाही जाते. डिव्हिडंडला जेव्हा भाग जात नसेल तेव्हा काय करायचं, वरती 0 घेऊन काय घ्यायला लावलेलं आहे, खाली 0 घ्यायला लावलेलं आहे. 3मधून 0 गेले किती आले? 3 आले. लक्षात घ्या, स्टेप बाय स्टेप सांगतोय. नंतर तुम्ही म्हणा डायरेक्ट 5 7 35 पण करू शकतात. कितवी स्टेप आहे? सेकंड स्टेप आहे. म्हणून कोण नंबर खाली येणार? सेकंड नंबर खाली येणार. किती आले? 35. 5च्या टेबलमध्ये 35 येतात. 5 7 किती होतील? 35 होणार आहे. 5मधून 5 गेले 0 आले. 3मधून 3 गेला 0 आले. कितवी स्टेप आहे? थर्ड स्टेप आहे. म्हणून थर्ड नंबर काय येणार? खाली येणार. इथे काय आला? 4 आला. 5च्या टेबलमध्ये 4 येतो का रे? नाही. 4 रिमाइंडर आहे का? नाही. लक्षात घ्या, 4 मायनस होऊन खाली आलेला आहे का? नाही. 4 डायरेक्ट आलेला आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, ह्या ठिकाणी 3 रिमाइंडर होता, पण 5 काय होता? डिव्हिडंड होता. 5च्या टेबलमध्ये 4 येतो, नाही येत. म्हणजे डिवायझरने डिव्हिडंडला भाग जातोय, नाही जाते. तर वरती 0 घेऊन काय करणार? खाली 0 घेणार. ठीक आहे. डायरेक्ट 5 8 जा 40 करायचं नाही. 4मधून 0 गेले किती आले? 4 आले. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा हा 4 आता काय रिमाइंडर आहे, एकदम बरोबर. पण ही कितवी स्टेप आहे? ही 4थी स्टेप आहे. ठीक आहे. 4th नंबरची स्टेप आहे. म्हणून 4th नंबर काय येणार आहे? खाली येणार. ठीक आहे. इथं काय आले? 0 आले. किती आले? 40 आले. 5च्या टेबलमध्ये 40 येतात, ऑब्विसली येतात. 5 8 जा 40. 0मधून 0 गेले 0, 4मधून 4 गेला 4. अशा पद्धतीने तुम्ही याला काय करू शकतात? सॉल्व करू शकतात. खूप सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो, पण बेसिक आहे. खूप विद्यार्थ्यांना ह्या ज्या काही छोट्या लहान वयामध्ये तुम्ही हे जे शिकत नाही, मग त्याच्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन मॅथ्सबद्दल भीती निर्माण होते, जो की खूप सोपा सब्जेक्ट आहे. ठीक आहे. याच्यानंतर आणखी एखादं गणित आपण करू. हे शेवटचं गणित मी तुम्हाला करून दाखवतो, बाकी तुम्ही करायची आहे. ठीक आहे. हे गणित ह्या ठिकाणी घेऊ आपण. 6 3 7 1. ओके, डिवायडेड बाय 4. 4च्या टेबलमध्ये 6 येतो, नाही येत. पण 6 हा 4पेक्षा मोठा आहे, म्हणजे छोटी संख्या येणार आहे ऑब्विसली. तर काय येणार आहे? 4 1 जा 4 येते. 6मधून 4 गेले किती उरतात? ऑब्विसली 2. ठीक आहे. लक्षात घ्या, इथे डिव्हायझरने डिव्हिडंडला भाग जात नव्हता, पण डिव्हिडंड हा डिव्हायझरपेक्षा मोठा होता आणि त्याच्यापेक्षा छोटी संख्या 4च्या टेबलमध्ये येते. म्हणून आपण काय केलं? 4 1 जा 4 घेतलं. 6मधून 4 गेले किती आले? 2 आले. कितवी स्टेप आहे? सेकंड स्टेप आहे. म्हणून काय घेतला? सेकंड नंबर काय घेतला? खाली घेतला. 4च्या टेबलमध्ये 23 येतात का? ऑब्विसली नाही येत. पण त्याच्यापेक्षा छोटी संख्या कोण येते रे? 4 5 जा 20 येतात. काय येतात? 4 5 जा 20 येतात. ठीक आहे. 3मधून 0 गेले किती आले? 3. 2मधून 2 गेले किती आले? 0. ओके. आता ही किती स्टेप आहे? थर्ड स्टेप आहे. म्हणून इथून 7 काय घेतला? खाली गेला. 4च्या टेबलमध्ये 37 येतो का रे? येतो का? सांगायचं आहे. ऑब्विसली नाही येत. ठीक आहे. पण 4च्या टेबलमध्ये 37पेक्षा छोटं कोणीतरी येतं. कोण येतं रे? 4 9 जा 36 येतात. किती येतात? 4 9 जा 36. 7मधून 6 गेला 1, 3मधून 3 गेले 0. 1 काय आहे सांगा बरं मला? रिमाइंडर आहे ऑब्विसली. पण किती स्टेप आहे? 4th स्टेप आहे. म्हणून 4th नंबर काय येणार? खाली येणार. 1 आला इथे. बघा ह्या ठिकाणी 1 रिमाइंडर आणि 1 काय? डिव्हिडंड आहे. 4च्या टेबलमध्ये 11 येतात, ऑब्विसली नाही येत. पण 11पेक्षा छोटं कोण येतं? 4 2 जा 8 येतात. 4 2 जा 8 येतात. ठीक आहे. एकदम सोपं विद्यार्थी मित्रांनो. मला सांगायचं आहे 11मधून 8 गेले किती उरतात? 9 10 11 3 उरणार आहे. ठीक आहे.
ओके. आणि आता तुमचा 3 पुढे कोणी उरलंच नाही. 3 तुमचा काय रिमाइंडर आहे. मग मला सांगा 4ने 3ला डिवाइड होतंय का? म्हणजे नाही होते. डिव्हायझरने रिमाइंडरला भाग जातोय, डिवाइड होतंय, नाही होते. तर आपण रूल शिकलेलो आहे, जेव्हा डिव्हायझरने रिमाइंडरला भाग जात नसेल, जेव्हा डिव्हिजनमध्ये डिव्हायझरने रिमाइंडरला भाग जात नसेल, तेव्हा वरती क्वोशंटच्या बाजूला पॉईंट घेऊन खाली रिमाइंडरच्या बाजूला 0 घ्यावा. ओके. म्हणजे ह्या डिवायझरने ह्या रिमाइंडरला डिवाइड होत नाही आहे, तर वरती क्वोशंटच्या बाजूला काय घेणार? पॉईंट घेणार. आणि इथे रिमाइंडरच्या बाजूला काय घेणार? 0 घेणार. आता मला सांगा 4च्या टेबलमध्ये 30 येतात का? ऑब्व्हियसली नाहीत. पण 4च्या टेबलमध्ये 28 येतात. ठीक आहे. विच इज 4 7चा हा पॉईंट घेतला आपण. 4 7चा किती होणार आहे? 28 होणार आहे. आता मला सांगायचं विद्यार्थी मित्रांनो की 0मधून ऑब्व्हियसली होणार नाही, तुम्हाला सबट्रॅक्शन यायला हवी. इथं 10 होता, 10मधून 8 गेले तर किती उरणार आहे? 2. आणि 2मधून 2 गेला तर किती? 0. यास होईल 2 आणि हे 10. ठीक आहे. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, हा 2 आहे. ठीक आहे. आणि हा इथे एक नवीन रूल आता तुम्ही शिकणार आहे. ठीक आहे. 4ने ह्या 2ला डिवाइड होतं आहे का? अजिबात नाही होते. आणि हा 2 काय आहे? रिमाइंडर आहे. मग सर तुम्ही शिकवलं होतं डिव्हायझरने जर रिमाइंडरला भाग जात असेल तर वरती पॉईंट घ्यायचा. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑलरेडी पॉईंट घेतलेला आहे की नाही? ठीक आहे. तर हा पॉईंट आहे ना, तुम्हाला एक सुपर पॉवर देतो. तर ती सुपर पॉवर अशी आहे की तुम्ही प्रत्येक स्टेपला एक 0 घेऊ शकतात. प्रत्येक स्टेपला किती 0 घेऊ शकता? एक स्टेप विदाऊट टेकिंग पॉईंट, जर आधी घेतलेला असेल. मग आपण ऑलरेडी एक पॉईंट घेतलेला आहे, तर आपण इथे काय करू शकतो? डायरेक्ट काय घेऊ शकतो? 0 घेऊ शकतो, काहीच न करता. 4च्या टेबलमध्ये 20 येतो, ऑब्व्हियसली येतो. तर काय असणार आहे? 4 5 20 आणि तुमचं आन्सर काय आलं? 0 0 आलं. आणि इथे तुमचं गणित संपलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही डिव्हिजन करू शकतात. एक डिव्हिजनचं शीट आहे जे मी तुम्हाला ह्या PDF खाली ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर ही जी स्लाईड आहे याचीसुद्धा एक PDF तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. तर थोडं रिवाईज करा. तुमचे काही डाऊट्स असतील तर मला विचारायचे आहे. ठीक आहे. माझं नाव आहे शुभम पंडित. तुम्ही मला शुभम दादा किंवा शुभम सर हवं ते म्हणू शकतात. हा माझा टेलिग्राम नंबर आहे. तुम्हाला काही डाऊट असतील, ठीक आहे. एक सेकंड, थोडा 1 माझ्याकडून जास्त झाला. ठीक आहे. 3757. त्याचबरोबर माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी तुम्हाला पाठवणार आहे खाली, तर तुम्ही सगळ्यांनी त्याला जॉईन करा. त्याचबरोबर टेलिग्राम ग्रुपची पण लिंक असणार आहे. तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील, एखादा टॉपिक आहे तुमचा मॅथ्सचा, तुमच्या फर्स्टपासून ते 12th स्टँडर्डपर्यंत जर काही डाऊट्स असतील तर मला तुम्ही व्हॉट्सअप करा. मी ते तुमचे डाऊट्स सोडवून तुम्हाला देईल. त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेल. ठीक आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन. व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला आवडला तर इतरांसोबत नक्की शेअर करा. याच्यानंतर आणखी एक व्हिडिओ मी बनवणार आहे मल्टिप्लिकेशनवरती. त्याच्यानंतर इंटिजर्सवरती असणार आहे. त्याचबरोबर इंटिजर्सचे 4 ऑपरेशन, त्याच्यानंतर फ्रॅक्शनचे 4 ऑपरेशन. बेसिक मॅथ्सवरची सिरीज आहे आणि तुम्ही सर्वजण नक्की बघशाल अशी मला आशा आहे. अँड share this with your friend and families and share this knowledge with the loved ones and your friends. Thank you so much. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आणखी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. ओके. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू अँड बाय.